तर या ठिकाणी आंबा आणि काजू उत्पादकांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। राजू शेट्टी, महादेव जानकर यांसह अनेक शेतकरी नेते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मोठा गदारोळ या ठिकाणी पाहायला मिळाला। तर गिरगाव चौपाटीपर्यंत हा खरं तर मोर्चा होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत काही आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। हा संपूर्ण परिसर मोकळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आंबा आणि काजू बागायतदारांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खरं तर या शेतकऱ्यांनी लावून धरली होती। सरकारकडे ही मागणी लावून धरली होती, मात्र यानंतर हा मोर्चा आणखी आक्रमक करण्याचा इशारा देखील या ठिकाणी शेतकरी नेत्यांकडून देण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे खरं तर आंबा काजू बागायतदारांची योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी ही मुख्य मागणी होती आणि यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला होता। मात्र या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करत, हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि परिसर त्या ठिकाणी आता मोकळा करण्याचं काम सुरू आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, असे अनेक प्रमुख शेतकरी नेते या ठिकाणी मोर्चात, त्यांच्या नेतृत्वात खरं तर हा मोर्चा झाला होता। हर्षवर्धन सपकाळ असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील उपस्थित होते या मोर्चासाठी। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत राजू शेट्टी असतील, महादेव जानकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। आंबा काजू बागायतदारांसाठी खरं तर हा मोर्चा काढण्यात आला। काही मागण्या आहेत, नुकसान भरपाई असेल, या संपूर्ण ज्या मुख्य मागण्या आहेत त्यासाठी खरं तर हा मोर्चा काढण्यात आला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत या ठिकाणी काही आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलंय। शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, काही प्रमुख नेत्यांना या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर यानंतर आम्ही आणखी आक्रमक होऊ असाही इशारा या ठिकाणी सरकारला देण्यात आलाय। त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार, काजू आणि आंबा बागायतदारांना या ठिकाणी त्यांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण केल्या जाणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आंबा काजू बागायतदार या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। तर काही आंदोलकांना आणि प्रमुख नेत्यांना या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मुंबईत खरं तर हे आंदोलन छेडण्यात आलं, तर पोलिसांनी काही जणांना पोलीस व्हॅन मध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि आता यावर सरकार काय नेमकं भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा गदारोळ झाल्याचं मुंबईत पाहायला मिळालं। शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंबा काजू उत्पादकांनी हा मुंबईत मोर्चा काढला। शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। संपूर्ण परिसर या ठिकाणी पोलिसांकडून मोकळं करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। तर यानंतर मात्र हे शेतकरी आणखी आक्रमक झालेले आहेत। हा मोर्चा आम्ही आणखी आक्रमक करू असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकारची आता भूमिका काय असणार आहे आंबा काजू बागायतदारांसाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।